नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 24 ऑगस्ट 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, तथ्यकोश हे ओपन सोर्स सार्वजनिक डेटा पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? याचं उत्तर आहे बघा कर्नाटक. तर बघा ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे बघा. तर तथ्यकोश हे जे सार्वजनिक ओपन सोर्स डेटा पोर्टल आहे ते सुरू केलेले आहे कर्नाटक राज्याने. तर बघा कर्नाटकची राजधानी आहे बंगळुरू. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तथ्यकोश हे जे ओपन सोर्स सार्वजनिक डेटा पोर्टल आहे ते कर्नाटक राज्य सरकारने सुरू केलेले असून कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान मंत्री प्रियंक खरगे यांनी ऑगस्ट 2026मध्ये बंगळुरू येथे या पोर्टलचे अनावरण केले आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे पोर्टल आहे ते कर्नाटक सरकारच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सने IIT माजी विद्यार्थी केंद्र बंगळुरू यांच्या सहकार्याने विकसित केलेले आहे. तर बघा, याचा उद्देश काय आहे, तर विखुरलेल्या सरकारी, वैज्ञानिक आणि संस्थात्मक डेटा एकाच व्यासपीठावर आणून संशोधक, स्टार्टअप्स, विकसक आणि धोरणकर्त्यांना डेटा आधारित नवसंशोधनासाठी सहज उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025मध्ये अर्जुन पुरस्कार किती खेळाडूंना देण्यात आले आहेत? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा 17. तर 17 खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025मध्ये, म्हणजेच गेल्या वर्षीचे पुरस्कार आहेत बघा हे. तर बघा 2026मध्ये याचे वितरण झालेले आहे. तर बघा, एकूण 17 जणांना हे पुरस्कार भेटलेले आहेत. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025मध्ये एकूण 17 जणांना, म्हणजेच एकूण 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. ओके. तर बघा, ते कोण कोण आहेत ते पाहूयात आपण. तर बुद्धिबळामध्ये भेटलेलं आहे बघा विदित गुजराती यांना, तसेच दिव्या देशमुख यांना. या दोघांना बुद्धिबळ या खेळामध्ये अर्जुन पुरस्कार 2025चा भेटलेले आहेत. ओके. तर बघा, बॅडमिंटनमध्ये भेटलेले आहेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना. चला बघूयात आपण. बघा, ॲथलेटिक्समध्ये भेटलेलं आहे बघा तेजस्विन शंकर आणि प्रियंका गोस्वामी, तसेच मोहम्मद अजमल हुई या तिघांना ॲथलेटिक्सचा अर्जुन पुरस्कार भेटलेला आहे 2025 सालचा. तर बघा, हॉकीमध्ये भेटलेला आहे लाल रेमसियामी आणि राजकुमार पाल यांना. ओके. तर या दोघांना हॉकीमध्ये भेटलेला आहे. फुटबॉलमध्ये भेटलेला आहे बघा, फुटबॉलमधला लाईफ टाईम कॅटेगरीमधला जो अचिव्हमेंट अवॉर्ड आहे तो भेटलेला आहे माजी दिग्गज फुटबॉलपटू अरुमाय नायगम. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या 17 जणांना 2025चा अर्जुन पुरस्कार भेटलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, भारतीय अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा, दरवर्षी आपण 20 ऑगस्ट रोजी भारतीय अक्षय ऊर्जा दिवस हा साजरा करतो. ओके. तर लक्षात ठेवा. तर बघा, भारतामध्ये दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, म्हणजेच नॅशनल रिन्युएबल एनर्जी डे हा साजरा केला जातो. तर बघा, देशामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जल ऊर्जा यांसारख्या नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जेच्या वापराबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे. तर बघा, या दिवसाची जी सुरुवात आहे ती 2004मध्ये केंद्रीय नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाद्वारे करण्यात आली होती. तर बघा, हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो आणि ज्यांनी देशामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या विकासाला मोठ्या प्रमाणावरती चालना दिलेली होती. म्हणूनच हा दिवस त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा केला जातो. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनले आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे भरत गोगावले. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर रायगडचे नवीन पालकमंत्री बनलेले आहेत बघा भरत गोगावले. चला बघा, रायगड जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून शिवसेना या पक्षाचे नेते भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5, US सेंट्रल कमांडने युनायटेड स्टेट्स, म्हणजेच US सेंट्रल कमांडने पहिले बहुराष्ट्रीय बहुक्षेत्रीय हल्ला ड्रोन टास्क फोर्स म्हणून कोणत्या टास्क फोर्सची
घोषणा केलेली आहे. याचं उत्तर आहे बघा फाल्कन स्ट्राईक, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे बघा. तर चला बघूयात आपण. तर बघा ही जी टास्क फोर्स आहे ही हवा, समुद्रसपाटी आणि पाण्याच्या खालील म्हणजेच सबसर्फेस अशा तिन्ही क्षेत्रामधून कार्यान्वित होणाऱ्या मानवविरहित यंत्रणांवर आणि एकतर्फी हल्ला करणाऱ्या स्वस्त ड्रोन तंत्रज्ञानावरती काम करणार आहे. ओके, लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, चर्चेत असणाऱ्या कुरिल बेटांचा वाद खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर बघा कुरिल बेट जे आहेत ते आहेत बघा जपान आणि रशिया यांच्या दरम्यान. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर जपान आणि रशिया हे याचं उत्तर असणार आहे. तर कुरिल बेटांचा वाद जो आहे तो जपान आणि रशिया या दोन देशांमध्ये चालू आहे. तर बघा सध्याचे चर्चेचे कारण काय आहे? तर बघा ऑगस्ट 2026मध्ये रशियाचे राष्ट्रपती जे आहेत व्लादिमीर पुतिन यांनी या वादग्रस्त बेटांना पहिली ऐतिहासिक भेट दिली होती आणि या भेटीनंतर रशियन नौदलाने या भागामध्ये क्षेपणास्त्र चाचण्या आणि मोठे लष्कर सराव सुरू केल्यामुळे जपानने यावरती तीव्र निषेध नोंदवलेला आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा ही जी बेटी आहेत ती उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये जपानच्या होकाइडो बेटापासून ते रशियाच्या कमचटका द्वीपकल्पापर्यंत पसरलेली आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, इनक्रेडिबल इंडिया आणि चलो इंडिया या मोहिमांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? तर याचं उत्तर असणार आहे बघा एअर इंडिया, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. एअर इंडिया या विमान कंपनीसोबत इनक्रेडिबल इंडिया आणि चलो इंडिया या मोहिमांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने एअर इंडिया या कंपनीसोबत करार केलेला आहे. तर बघा याचा मुख्य उद्देश काय आहे कराराचा? तर एअर इंडियाचे जागतिक स्तरावरील मोठे नेटवर्क आणि देशांतर्गत कनेक्टिव्हिटीचा वापर करून परदेशी पर्यटकांना आकर्षित करणे आणि भारताला एक प्रमुख जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण किती शौर्य पुरस्कारांची घोषणा केलेली आहे? तर बघा नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण 78 शौर्य पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. तर चला बघूयात आपण. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार या पुरस्कारांमध्ये 13 मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे. तर बघा या पुरस्कारांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे. तर बघूयात आपण. तर बघा कीर्तीचक्र भेटलेले आहेत बघा 9 जणांना आणि यापैकी 7 मरणोत्तर आहेत. तर शौर्यचक्र भेटलेले आहेत एकूण 19 जणांना, यापैकी 1 मरणोत्तर आहे. तर बघा बार टू शौर्यचक्र हा भेटलेला आहे 1 जणांना, बार टू सेना पदक हा भेटलेला आहे 5 जणांना. तर बघा सेना पदक भेटलेले आहेत एकूण 36 जणांना आणि यापैकी 5 मरणोत्तर आहेत. ओके, लक्षात ठेवा. आणि नौसेना पदक भेटलेले आहेत बघा 3 जणांना. ओके विद्यार्थी मित्रांनो बघा, तसेच वायुसेना पदक भेटलेले आहेत एकूण 5 जणांना. तर एकूण पदसंख्या जी आहे ती 78 आहे, लक्षात ठेवा. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, पहिला काळ्या मानेचा क्रेन महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे बघा लडाख, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे बघा. चला बघूयात आपण. तर बघा भारतातील पहिला काळ्या मानेचा क्रेन महोत्सव लडाख युनियन टेरिटरीमध्ये आयोजित करण्यात आला होता. तर बघा लडाखमधील लेह या ठिकाणी महाबोधी बुद्ध पार्क आणि चांगथांग प्रदेशामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचा उद्देश काय आहे साजरा करण्यामागचा? तर हा दुर्मिळ आणि संकटग्रस्त पक्षी ब्लॅक नेक्ड क्रेन जो लडाखचा राज्य पक्षी आहे त्याच्या संरक्षणाविषयी जनजागृती करणे आणि पर्यावरणीय संतुलन राखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री कोण बनले आहेत? तर बघा नाशिक जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहेत बघा गिरीश महाजन, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे बघा. तर नाशिक जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहेत गिरीश महाजन. तर बघा नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि याचबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. भेटूयात आपण उद्या सकाळी. धन्यवाद.